स्वागत आहे. आज मस्त अशी खमंग महाराष्ट्रीयन स्टाईल पोहे पाहणार आहोत आपण. तर चला, हे पोहे घेतलेले आहे, पाव किलो पोहे आहेत. त्याला आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. सुकेत आपल्या सूपमध्ये घ्या आणि स्वच्छ करून घ्या. नंतरच आपल्याला भिजवून घ्यायचे आहे, कारण त्यात ते काळे वगैरे काय काय असतात, त्यामुळे स्वच्छ करूनच घ्या. त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आपल्याला. धुवून ठेवून टाकूया. खूप जणी डायरेक्ट रेसिपी बनवतानाच पोहे बनवतानाच नंतर भिजून घेतात. तसं न करता आधी भिजून ठेवायचे आपल्या साईडला, जेणेकरून आपले पोहे सुटसुटीत मस्त होतील, मऊसूत. तर पोहे धुवून ठेवलेला आहे. हे फोडणीची तयारी करते आपण. कढईत तेल घेतलेलं आहे. शेंगदाणे आहेत, त्याला तेलात भाजून घ्यायचे आहे. खमंग आणि कुरकुरीत लागण्यासाठी शेंगदाणे तेलात भाजून घ्यायचे आपल्याला. बघा, शेंगदाण्यात चिरा पडत आहेत, म्हणजेच आपले शेंगदाणे मस्त असे भाजत आहे. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे बघा, ह्या प्रकारे म्हणजेच आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे काढून घेऊयात. आणि हे आहे फुटाणे, चणा डाळ असतो ना तो, भाजकी चणा डाळ. त्याला पण थोडंसं तेलात भाजून घेऊयात. ते कच्चे व्यवस्थित कटकट लागतात तोंडात. हे थोडंसं व्यवस्थित कुरकुरीत मस्त छान लागतात. आणि भाजून काढून घेऊयात. त्याच तेलात आपल्याला जिरा टाकून घेऊयात. जिरा मोहरे चांगले तडतडू द्या. जिरा मोहरे मस्त नाचतात म्हणल्यावर आपले जिरा मोहरे चांगले तडतडलेले आहेत. त्यात आता कढीपत्ते टाकून घेऊयात. कढीपत्ता स्वच्छ धुवूनच टाकून घ्या, कारण आता झाडावरती पावसाळ्यात खूप काय काय जम्स वगैरे असतात. कढीपत्ता सुद्धा चांगला भाजलेला आहे. आता हे कांदे घेतलेले आहे, मोठे 2 कांदे घेतलेले आहे. त्याला उभे कट करायचे, बारीक नाही चिरायचं. हे बघा, लालसर होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ना 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. चला आपण व्यवस्थित तेलात भाजून घेऊया. आपल्या मिरची व्यवस्थित तेलात तळले पाहिजे. हे बघा, कलर चेंज झाले मिरच्यांचा पण कांद्याचा पण. आता ह्यात हळद टाकलेला आहे अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ टाका. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि जे आपण पोहे भिजवून ठेवलं होतं आधी, ते ह्यात टाकून घ्यायचे. चॅनल व्हिडिओ बघता बघता प्लीज लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायचे विसरून जाता, त्यामुळे व्हिडिओ बघता बघताच एक लाईक ठोका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सर्व आमच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता जे आपण शेंगदाणे आणि फुटाणे तळून घेतलं होतं ते ह्यात टाकून घेऊयात. शेंगदाणे जास्त लोक तळून आपला न तळता भाजून घेतात. तसं न करता तळूनच घ्या, जेणेकरून शेंगदाणे वगैरे आपले कुरकुरीत लागतील आणि पोहे टेस्टी बनतील. पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला. भरपूर रेसिपीज आहेत आपले, ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि हे बारीक कट केलेलं कोथिंबीर आहे. आता तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पहिली टीप अशी की शेंगदाणे फुटाणे जे असेल ते तळूनच घ्यायचे, न भाजता तेलात तळून घ्यायचे. आणि
पोहे फोडणी मारताना पोहे भिजून घ्यायचं नाही, आधी पोहे भिजून ठेवायचं, मग नंतरच फोडणी तयार करायची, जेणेकरून आपली पोहे मऊसूत आणि सुटसुटीत होतील. हे बघा पूर्ण सुटसुटीत झालेलं आहे, चिकट चिकट नाही झालेलं. आणि नंतर वरून 1 चमचा साखर टाका. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मस्त अशी पोहे तयार. या याच्यावरती फरसाणा किंवा लिंबू पिळून वगैरे मस्त खाऊ शकता. व्हिडिओ लाईक केलं का, चॅनल सबस्क्राईब केलं का बघा, आणि सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा. नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. चला बाय.